हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा, अध्याय 26। भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे। श्लोक नंबर 9। हसते हसते। देवहूतिर्वाच प्रकृते पुरुषस्य अपि लक्षणं पुरुषोत्तम ब्रूहि कारणयो अस्य सद असद च यत् आत्मकं। देवहूतिर्वाच देवहूतिर्वाच प्रकृते पुरुषस्यापि लक्षणं पुरुषोत्तम ब्रूहि कारणयो ब्रूहि कारणोर ब्रूहि कारणयोरस्य सदसच्चदात्मकम्। यदात्मकम्। देवहूतिर्वाच प्रकृते पुरुषस्यापि लक्षणं पुरुषोत्तम ब्रूहि कारणयोरस्य सदसच्चदात्मकम्। 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 देवहूतिर्वाच देवहूती म्हणाली, प्रकृते भगवंतांच्या शक्ती पुरुषस्य परमपुरुषोत्तम भगवंतांच्या अपि सुद्धा लक्षणं लक्षणे पुरुष उत्तम हे परम पुरुषोत्तम भगवान
ब्रूहि कृपया वर्णन करावे कारणे अस्य या सृष्टीची सद असत व्यक्त आणि अव्यक्त च आणि यथात्मकम ज्याने बनले आहे ते ज्यांचे भाषांतर देवहूती म्हणाली, हे परमपुरुषोत्तम भगवान, कृपया मला परमपुरुष आणि त्याच्या शक्ती या दोहोंचीही लक्षणे स्पष्ट करून सांगावीत. कारण या व्यक्त आणि अव्यक्त सृष्टीची ही दोन्हीही कारणे आहेत. कुठली दोन्ही कारणे? हे परमपुरुषोत्तम भगवान, मला परमपुरुष आणि त्यांच्या शक्ती या दोहोंचीही लक्षणे कृपया स्पष्ट करून सांगावीत. कारण या व्यक्त आणि अव्यक्त सृष्टीची ही दोन्हीही कारणे आहेत. परमपुरुष म्हणजेच भगवान आणि त्यांची शक्ती ही दोन मेन कारण आहेत या सृष्टीच्या मागे. सद असत व्यक्त आणि अव्यक्त. भगवान कपिलदेव थोड्याफार प्रमाणामध्ये या सृष्टीची रचना आणि त्यामध्ये बद्ध झालेला जीव हे समजावून सांगत होते. त्यामध्येच देवहूतीने प्रश्न केला की मला परमपुरुष आणि त्यांची शक्ती या दोन गोष्टी स्पष्ट करून सांगा. कारण या सृष्टीच्या कारण तेच आहेत. तात्पर्य प्रभुपाद बऱ्याचदा प्रश्नावरती पण तात्पर्य देतात आणि प्रश्न पण महत्वाचा असतो. तात्पर्य, ज्याप्रमाणे एक स्त्री पतीशी पत्नी म्हणून आणि मुलांशी माता म्हणून संबंधित असते, त्याचप्रमाणे प्रकृती ही भगवंत आणि जीवांशीही संबंधित आहे. भगवंतांशी ती पत्नी म्हणून संबंधित आहे, जीवांशी आपल्याशी ती माता म्हणून संबंधित आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की ते माता प्रकृतीमध्ये जीवांना गर्भस्थ करतात आणि नंतर सर्व प्रकारच्या जीवयोनी प्रकट होतात. हे जीव मुलांप्रमाणेच आहेत. जसं काल मला वाटते काल पण आपण चर्चा करत होतो की प्रकृती आपल्याला शरीर द्यायचं काम करते, त्यामुळे ती आपली माता आहे. प्रकृती माता म्हटलं जातं. हे जीव मुलांप्रमाणेच आहेत. सर्व जीवांचा आणि भौतिक प्रकृतीचा संबंध यापूर्वी स्पष्ट करण्यात आला आहे. देवहूतीला आता भौतिक प्रकृतीचा भगवंतांशी असणारा संबंध जाणून घ्यावयाचा आहे. या संबंधाची निर्मिती म्हणजेच व्यक्त आणि अव्यक्त भौतिक जग असे विधान येथे करण्यात आले आहे. अव्यक्त भौतिक जग म्हणजे सूक्ष्म महत्त्व होय, आणि या महत्त्वापासून भौतिक सृष्टी प्रकट होते. तर व्यक्त आणि अव्यक्तचा शब्दशः अर्थ होतो की जे दिसतं आणि जे दिसत नाही, ज्याला आकार आहे आणि ज्याला आकार नाही.
शक्तीला अव्यक्त म्हणता येतं. आणि ती शक्ती जेव्हा रूप घेते तेव्हा त्याला व्यक्त म्हणता येतं. तर या भौतिक जगामध्ये दोन्ही गोष्टी आहेत, व्यक्त आणि अव्यक्त. परंतु प्रभुपाद ते समजावून सांगतात की ही संपूर्ण सृष्टी निर्माण करण्यापूर्वी या संपूर्ण सृष्टीची संपूर्ण सृष्टीला लागणारे संपूर्ण शक्ती किंवा साधन सामग्री एकत्रितपणे ज्या न दिसणाऱ्या अशा शक्तीमध्ये असते त्याला अव्यक्त म्हटलंय. आणि त्यालाच शास्त्रामध्ये बऱ्याचदा महत्त्व म्हटलं जातं. हे महत्त्व घेऊन महाविष्णू येतात आणि मग त्यांच्यापासून 3 पुरुष अवतार आणि मग ही ब्रह्मांड सृष्टी निर्माण होते. म्हणून त्या महत्त्वाला अव्यक्त म्हटलेलं आहे, सूक्ष्म. आणि त्या महत्त्वापासून भौतिक सृष्टी प्रकट होते, त्याला व्यक्त म्हटलेलं आहे. ती व्यक्त होते किंवा दिसायला लागते. वैदिक शास्त्रांमध्ये म्हटले आहे की भगवंतांच्या दृष्टिक्षेपाने अखिल भौतिक प्रकृतीमध्ये गर्भधारणा होते आणि कालांतराने भौतिक प्रकृतीपासून सर्व काही व्यक्त होते. शक्ती प्रकट होते. शक्ती जेव्हा मॉडर्न सायन्सच्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा शक्ती सुप्त अवस्थेमध्ये असते ती अव्यक्त असते. जसं भगवंत उदाहरण देतात अर्जुनाला, अग्नी ही लाकडामध्ये आहे, फक्त ती दिसत नाही. जेव्हा ती प्रकट होते तेव्हा ती दिसते. आधुनिक शास्त्रज्ञ पण याला मान्यता देतात. जी शक्ती असते परंतु दिसत नाही त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हटलं जातं आणि जी शक्ती दिसायला लागते त्याला कायनेटिक एनर्जी म्हटलं जातं. जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातही म्हटले आहे की त्यांच्या देखरेखीखाली अर्थात अध्यक्षेन त्यांच्या मार्गदर्शन व इच्छेनुसार प्रकृती कार्य करते. मया अध्यक्षेन प्रकृती सुयते चराचर. ह्या सगळ्याचा भगवंत आणि भगवंतांची शक्ती याच्याशी काय संबंध आहे? भगवंत समजावून सांगत होते देवहूतीला की ही सृष्टी जी आहे ती त्रिगुणमयी आहे. ऑफकोर्स ते हे देखील सांगतात की त्रिगुणमयी माया माझ्याच शक्तीचा एक विस्तार आहे आणि या 3 गुणांमध्ये जीव पूर्णपणे बद्ध होतो. काल परवा आपण वाचत होतो. आता देवहूतीचा प्रश्न आहे की तुमचा आणि तुमच्या शक्तीचा या सृष्टीची काय संबंध आहे? व्यक्त अव्यक्त सगळ्या सृष्टीची. प्रकृती अंधपणे कार्य करते असे नाही. प्रकृती ऍक्च्युली भगवंतांच्या अध्यक्षतेखालीच कार्य करत असते. भौतिक प्रकृतीशी संबंधित असलेल्या बद्ध जीवाची स्थिती जाणून घेतल्यानंतर देवहूतीला प्रकृती ही भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कशी कार्य करते व तिचा भगवंतांशी काय संबंध आहे हे जाणून घ्यायचे होते. दुसऱ्या शब्दात भौतिक प्रकृतीच्या तुलनेने भगवंतांची लक्षणे तिला जाणून घ्यावयाची होती. जीवाचा प्रकृतीशी असणारा संबंध आणि भगवंतांचा प्रकृतीशी असणारा संबंध निश्चितपणेच सारख्याच स्तरावरील नाही. तथापि मायावादी मात्र हा संबंध सारखाच असल्याचे भाष्य करतात. जीव भ्रमित आहे असे म्हटले जाते तेव्हा ते हा भ्रम भगवंतांवरही लादतात, पण असे घडणे शक्य नाही. व जीव भ्रमित आहे हे मान्य करावं लागतं, कारण नसेल तर आपण पूर्ण ज्ञानी असतो आणि पूर्ण ज्ञानी मनुष्य कधी दुःख भोगू शकत नाही. त्यामुळे हे मायावादी निर्विशेषवादी लोक मान्य करतात की जीव हा भ्रमित होतो, भ्रमित झालाय. या खोट्या मिथ्या माया अहंकारामध्ये अडकलंय. परंतु आपल्याला स्वतःला श्रेष्ठ किंवा प्रभुत्व गाजवण्याची इच्छा गेलेली नसते. त्यामुळे तो त्याच्यासोबत हेही म्हणतो
की जी भगवान किंवा भगवंत आहेत ते देखील प्रकृतीच्या अधीन आहेत. एक शक्ती आहे, त्याच शक्तीचा मी देखील एक भाग होतो. आता ती शक्ती मानव सदृश्य रूप घेऊन आपल्यात आलेली आहे, ज्याला तुम्ही भगवान श्रीकृष्ण म्हणता. आणि हे देखील प्रकृतीच्या नियम आणि बंधनाखाली तसेच आहेत जसे आपण आहोत. हे निष्कर्ष काढण्यामागे हेतू एकच असतो, तो म्हणजे अजूनही मी श्रेष्ठ आहेच, होणारच ही इच्छा गेलेली नसते. मग दुसरा कोणी श्रेष्ठ कसा काय असू शकतो? त्याला पण आपल्या लेवलला आणलं पाहिजे. म्हणून ते हा भ्रम भगवंतांवरही लादतात. पण असे घडणे शक्य नाही. भगवंत कधीच भ्रमित होत नाहीत. हाच साकारवादी आणि निराकारवादी यांच्यातील भेद आहे. देवहूती काही निर्बुद्ध नाही. देवहूतीला डोकं नाही असं नाही. भगवंत तिच्या पोटी जन्माला आले होते. जीव हे भगवंतांच्या स्तरावरील नाहीत हे समजण्या इतकी बुद्धी नक्कीच तिच्याकडे आहे. नसेल तर तिने सुरुवातच केला असता असं विचारायला. आपण दोघे समान कसे आहोत ते सांगा. जीव मात्रे सूक्ष्म व परिमित असल्यामुळे ती भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध किंवा भ्रमित होतात. पण याचा अर्थ भगवंतही बद्ध व मोहग्रस्त होतात असा नाही. बद्ध जीव आणि भगवंत यांच्यामधील भेद असा आहे की भगवंत हे भौतिक प्रकृतीचे स्वामी व प्रभू आहेत आणि म्हणूनच ते तिच्या नियंत्रणाच्या अधीन नाहीत. त्यांच्यावर आध्यात्मिक व भौतिक प्रकृतीचेही नियंत्रण नाही. कशाचंच नियंत्रण नाही. ते स्वतः सगळ्याचे नियंत्रक आहेत असल्यामुळे त्यांच्यावरती कशाचं नियंत्रण असणार? कशाचंच नियंत्रण नाही. ते स्वतः परम नियंत्रक आहेत आणि त्यांची तुलना प्राकृतिक नियमांनी नियंत्रित असणाऱ्या साधारण जीवांशी करता येत नाही. अगेन हे पुन्हा 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 आपल्याला वाचावं लागतं, कारण आपली इच्छाच ती आहे. एकतर आपण भगवंतांसमान व्हायचं किंवा भगवंतांना आपल्या समान म्हणायचं. या श्लोकामध्ये सत असत या दोन शब्दांचा प्रयोग करण्यात आला आहे. वैश्विक अभिव्यक्ती असत आहे, अर्थात तिला अस्तित्व नाही. परंतु भगवंतांची भौतिक शक्ती सत अर्थात नित्य अस्तित्वात असणारी आहे. भौतिक प्रकृती ही भगवंतांची शक्ती म्हणून आपल्या सूक्ष्म रूपाने नित्य अस्तित्वात असते. पण ती कधी कधी अस्तित्वहीन व क्षणभंगूर अस्तित्व असणारे हे जग प्रकट करते. मात्या पित्याच्या दृष्टांताने हे स्पष्ट होईल. माता आणि पिता दोघेही अस्तित्वात असतात, पण माता कधी कधी मुलांना जन्म देते. त्याचप्रमाणे भगवंतांच्या अव्यक्त भौतिक प्रकृतीपासून येणारी ही वैश्विक अभिव्यक्ती कधी कधी प्रकट होते तर कधी कधी पुन्हा अप्रकट होते. तथापि भौतिक प्रकृती शाश्वत आहे आणि भगवंतच या भौतिक जगाच्या सूक्ष्म व स्थूल या दोन्हीही प्रकारच्या प्रकटीकरणांचे मूळ कारण आहेत. थोडस टेक्निकल झालं. भगवद्गीतेमध्ये देखील आपण वाचतो की प्रकृती ही शाश्वत आहे. परंतु पुन्हा भगवद्गीता भागवतम दोन्हीकडे आपण हे वाचतो की प्रकृती निर्माण केली जाते आणि नष्ट केली जाते. मग जी गोष्ट निर्माण केली जाते आणि नष्ट केली जाते ती शाश्वत कशी होईल? नित्य अस्तित्वात आहे असं कसं म्हणता येईल? तर याच्यातला फरक प्रभुपाद भगवद्गीतेमध्ये देखील समजावून सांगतात आणि इथे देखील या पॅरेग्राफ मध्ये सांगितलेलं आहे की भौतिक प्रकृती ही शक्ती स्वरूपामध्ये भगवंतांमध्ये कायमची असते.
ब्रह्मांड निर्माण होतात, नष्ट होतात, निर्माण होतात, नष्ट होतात, परंतु ते निर्मिती झालेलं जे ब्रह्मांड असतं त्याला म्हणायचं अभिव्यक्ती, मॅनिफेस्टेशन. इंग्लिशमध्ये ज्याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. समथिंग मॅनिफेस्ट्स, जे आजपर्यंत दिसत नव्हतं परंतु आज प्रकट झालं. आणि हे जे प्रकट झालेलं जे रूप आहे ते अशाश्वत आहे, क्षणभंगुर आहे. ते अप्रकट पण होतं, परंतु अप्रकट झाल्यानंतर ते नष्ट होतं असं नाही. ते शक्ती स्वरूपामध्ये कायमच भगवंतांमध्ये असतं. आणि त्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर प्रकृती ही शाश्वत आहे, परंतु तिचं प्रकट रूप अशाश्वत आहे, ज्याला वैश्विक रूप म्हणतो आपण. विश्वरूप किंवा वैश्विक रूप किंवा विराट स्वरूप. तर याला उत्तर म्हणून भगवान कपिलदेव बोलायला सुरुवात करतात. श्री भगवान उवाच यत्तत् त्रिगुणं व्यक्तं नित्यं सद सदात्मकं प्रधानं प्रकृतिं प्राहुर अविशेषम विशेषवत. श्री भगवान म्हणाले, 3 गुणांचे शाश्वत अव्यक्त मिश्रण हेच व्यक्त अवस्थेचे कारण आहे आणि त्याला प्रधान असे म्हणतात. ते जेव्हा व्यक्त अवस्थेत आल्यानंतर त्याला प्रकृती असे म्हणतात. मोर टेक्निकल जार्गन. आणखीन एकदा स्लोली वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 3 गुणांचे शाश्वत, हा शब्द महत्वाचा आहे. 3 गुणांचे शाश्वत अव्यक्त मिश्रण हेच व्यक्त अवस्थेचे कारण आहे, ज्याला महत्त्व म्हटलं जातं. विष्णूंच्या शरीरातून ही शक्ती बाहेर पडते, तर ती शक्ती ही 3 गुणांचं मिश्रण असतं, तेव्हा ती अव्यक्त स्वरूपात असते. आणि जेव्हा ती बाहेर पडून व्यक्त होते म्हणजे प्रकट होते, तेव्हा त्याला प्रकृती म्हणतात. आणि ती जेव्हा अशा शक्तीच्या स्वरूपात असते तेव्हा त्याला प्रधान असे म्हणतात. प्रधान पासून प्रकृती निर्माण होते. तात्पर्य, भगवंत या ठिकाणी भौतिक प्रकृतीचा प्रधान म्हणून ओळखला जाणारा सूक्ष्म स्तर निर्देशित करतात आणि या प्रधानाचे विश्लेषणही करतात. प्रधान आणि प्रकृतीचे स्पष्टीकरण असे आहे की प्रधान म्हणजे अखिल भौतिक घटकांचा भेदरहित सूक्ष्म समूह होय. भेदरहित म्हणजे अजून ते वेगवेगळं असं सेपरेट होणार आहे. सगळे ब्रह्मांड, सगळे ग्रहलोक एकत्र ज्या महत्त्वामध्ये असतात त्याला प्रधान म्हणायचं. आणि नंतर मग ते वेगवेगळे होतात आणि व्यक्त होतात, तेव्हा त्याला प्रकृती म्हटलं जातं. हे घटक जरी भेद न करता येण्यासारखे असले तरी ते सर्व प्रधानामध्ये उपस्थित असल्याचे मनुष्य जाणू शकतो. जेव्हा प्राकृतिक त्रिगुणांच्या परस्पर क्रियांद्वारे अखिल भौतिक घटक प्रकट होतात तेव्हा त्या प्रकटीकरणास प्रकृती असे म्हणतात. प्रकटीकरण किंवा मॅनिफेस्टेशन. जेव्हा ते दिसायला लागतं तेव्हा त्याला प्रकृती म्हटलं जातं. ब्रह्म हे वैविध्य रहित आणि भेदरहित आहे असे निराकारवाद्यांचे मत आहे. म्हणून एखादा म्हणू शकतो की प्रधान म्हणजेच ब्रह्म आहे, पण वास्तविकपणे ब्रह्म हे प्रधान नव्हे. प्रधान हे ब्रह्मापासून भिन्न आहे, कारण ब्रह्मामध्ये त्रिगुणांचे अस्तित्वच नसते. कॉम्प्लिकेटेड होत चाललंय हो की नाही. ब्रह्मा म्हणजे ब्रह्माजी नव्हे, भगवंतांचं ब्रह्मस्वरूप सगळीकडे पसरलेलं. ह्याला प्रधान म्हणायचं का नाही, कारण हे ब्रह्मस्वरूप जे आहे ज्यालाच आपण ब्रह्मज्योती म्हणतो ते भगवंतांच्या शरीरातून बाहेर पडलेलं असतं. आध्यात्मिक जग सगळं उजळून काढतं, निर्माण करतं. त्यानंतर मग या प्रकृतीच्या जवळ आल्यानंतर त्याचं रूपांतर शक्ती रूपामध्ये होतं. त्यामुळे त्याला प्रधान म्हणता येत नाही. जसं मगापासून आपण वाचत आहोत तसं महत्त्वाला प्रधान म्हणायचं का,
प्रभुपाद म्हणतात पुढे, त्याला पण कदाचित म्हणता येणार नाही. प्रधान हे ब्रह्मापासून भिन्न आहे, कारण ब्रह्मामध्ये त्रिगुणांचे अस्तित्वच नसते. एखादा म्हणू शकेल की महत्त्व सुद्धा प्रधानापासून भिन्न आहे, कारण महत्त्वामध्ये अभिव्यक्ती असतात. तथापि प्रधान म्हणजे काय याचे वास्तविक स्पष्टीकरण यासाठी या ठिकाणी दिलेले आहे. जेव्हा कारण आणि परिणामांचे ठळक प्रकटीकरण झालेले नसते, म्हणजेच ते अव्यक्त स्वरूपात असतं, तेव्हा अखिल भौतिक घटकांमध्ये अनोन्य क्रिया होत नाही आणि भौतिक प्रकृतीच्या या अवस्थेसच प्रधान असे म्हणतात. परीक्षा घ्यायची याच्यावरती. परत एकदा उजळणी. भगवंतांपासून बलरामजी, बलरामजींपासून चतुर्व्यूह, संकर्षण, अनिरुद्ध, वासुदेव आणि प्रद्युम्न, संकर्षणांपासून पुन्हा एकदा चतुर्व्यूह, असं करत करत महाविष्णू. आणि या महाविष्णूंसोबत जे सगळी एनर्जी आलेली असते भौतिक जग निर्माण करण्यासाठी, त्याला महत्त्व म्हणतात. आणि मग त्याच्यातून हे प्रकटीकरण सुरू होतं. त्या प्रकटीकरणाला लागणारी जी शक्ती असते, कारण आणि परिणाम, त्याला प्रधान म्हटलं जातं. आणि ते एकदा प्रकट होऊन दिसायला लागलं की त्याला प्रकृती म्हटलं जातं. काय लक्षात ठेवायची गरज नाही सगळं काही, परंतु ज्यांना समजावून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. आपण एकदम सिंपल भाषेमध्ये लक्षात ठेवू शकतो. जसं लाकडामध्ये अग्नी ही असतेच, तेव्हा तिला पोटेन्शियल एनर्जी म्हटलं जातं. आणि ती जेव्हा मॅनिफेस्ट होते, प्रकट होते, तेव्हा त्याला अग्नी म्हटलं जातं. मराठीत काय म्हणतात माहिती नाही. प्रधान म्हणजे काळही नव्हे, कारण काळ या घटकामध्ये क्रिया, प्रतिक्रिया, सृजन, संहार या गोष्टी घडून येतात. अजून जरा कन्फ्युजन. आपण म्हणतो काळ ही प्राथमिक शक्ती प्रकट होते आणि त्याच्यापासून सगळं काही निर्माण केलं जातं. परंतु काळ म्हणजेच प्रधान नव्हे, त्याच्याही आधी आहे प्रधान, परंतु त्याच्याही आधी आहे महत्त्व. तसेच प्रधान म्हणजे जीव वा तटस्थ शक्ती किंवा उपाधिग्रस्त बद्ध जीवात्मेही नव्हे, कारण जीवांच्या उपाधी शाश्वत नाहीत. उपाधिग्रस्त म्हणजे काय? जीवाला उपाध्या पाहिजे असतात. या महत्त्वामध्ये सगळं काही असतं. आपण पण असतो, जीव पण असतो. त्यानंतर ही ब्रह्मांड सृष्टी निर्माण करत असताना हे सगळं निर्माण केलं जातं आणि आपल्याला इथे सोडलं जातं. आपण सुप्तावस्थेमध्ये. एखादा म्हणेल की हे सगळे जीव तटस्थ शक्ती म्हणजेच प्रधान आहे का? नाही. प्रधान म्हणजे भगवंतांची स्पेसिफिक शक्ती जी भौतिक प्रकृती निर्माण करते. आणि यासाठीच भौतिक प्रकृती आविष्कृत होण्यापूर्वीची स्थिती, अवस्था प्रधान म्हणून ओळखली जाते. पुढचं पटापट वाचूया म्हणजे थोडस लक्षात येईल. मी तुम्हाला पूर्वी पण म्हणालेलं की भगवान कपिल देव डिटेल मध्ये सांगायला लागले तर थोडस टेक्निकल होणार. लक्षात ठेवायचं का? येस, नो, डिपेंड्स. तुम्ही कुठे तुमची आध्यात्मिक प्रगती कुठे अडकलेली असेल तर तिथून पुढे ती अडक काढायला आणि पुढे सरकायला या ज्ञानाची मदत होईल. आणि हे दुसऱ्यांना देखील त्यासाठीच आपण सांगायचं असतं. आपण एक्सपर्ट होऊन याच्यामध्ये एक्सपर्ट व्हायची गरज आहे का? नाही. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, पंचभीर ब्रह्म चतुर्भीर दशभीस्तथा. नंबर्स यायला लागले. एतत्
विंशति एकम गणम प्राधानिकम विदु. खूप सारे नंबर्स आहेत. 5 स्थूल घटक, 5 सूक्ष्म घटक, 4 अंतर इंद्रिये, 5 ज्ञान संग्राहक इंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिय या सर्व घटकांच्या एकत्रित समूहाला प्रधान असे म्हटले जाते. स्पेसिफिक. काल पण आपण कुठेतरी वाचत होतो, काल संध्याकाळी पण वाचत होतो, 24 घटक भगवद्गीतेत एका श्लोकामध्ये हे 24 घटक सगळे दिलेले आहेत. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचमहाभूत, 5 सूक्ष्म घटक म्हणजे त्यालाच इंद्रियाचे विषय, 5 इंद्रिय विषय म्हटलेले आहे, 4 आंतर इंद्रिये, विकार. वेगवेगळ्या पद्धतीने हे समजावून सांगितलं जातं. भगवद्गीतेत वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलंय, इथे वेगळ्या पद्धतीने सांगितलंय, दुसऱ्या स्कंदामध्ये ते वेगळ्याच पद्धतीने समजावून सांगितलेलं. आणि म्हणूनच प्रभुपाद म्हणायचे आपल्या शिष्यांना की भागवतमच्या पहिल्या 5 स्कंदाचा अभ्यास करून या ब्रह्मांडाचे मॉडेल तयार करा. परंतु खूप कठीण आहे, कारण वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी. तर मगाशी आपण थोडाफार अभ्यास केला की महतत्व म्हणजे प्रधान आहे का नाही. हे सृष्टी निर्माण होण्यापूर्वी ही सृष्टी ज्या ऊर्जा शक्ती अवस्थेमध्ये असते त्याला प्रधान म्हटलं जातं. परंतु महतत्व हे त्याच्याही आधी असतं, त्याच्यातून हे प्रधान येतं. जीव हे सुपिरियर शक्ती आहेत, ते पण प्रधान नाहीत. मग प्रधान आहे काय नक्की. हे 24 तत्व ज्यांनी हे सृष्टी निर्माण झालेली असते त्याला प्रधान म्हणतात. परंतु निर्मितीच्या आधी, निर्मितीनंतर जेव्हा ती प्रकट होते तेव्हा त्याला प्रकृती म्हटलं जातं. प्रभुपाद छोटासा तात्पर्य देतात या 24 तत्वांना समजावून सांगताना. या ठिकाणी वर्णन केलेल्या एकूण 24 घटकांना भगवद्गीतेनुसार योनिर्महद ब्रह्म असे म्हटले जाते. सर्व जीवमात्रांना या योनिर्महद ब्रह्मामध्ये गर्भस्थ केले जाते आणि ते सर्व जीव ब्रह्मदेवांपासून ते या कश्चित मुंगीपर्यंतच्या अनेक योनींमध्ये जन्मास येतात. श्रीमद भागवतम तसेच अनेक अन्य वैदिक शास्त्रांमध्येही 24 घटकांचा एकूण समूह प्रधान यास योनिर्महद ब्रह्म असे वर्णिले आहे. हेच सर्व जीवमात्रांच्या जन्माचे आणि अस्तित्वाचे उगम स्थान आहे. अमेझिंग. आणि याला प्रधान म्हटलं जातं. आता ही 24 तत्व याच्याने प्रकृती निर्माण होते, परंतु जीव अजून याच्यामध्ये नाही आहे. जीवाला याच्यामध्ये गर्भस्थ केलं जातं भगवंतांकडून. म्हणून मागच्या तात्पर्यामध्ये म्हटलं की जीव म्हणजे प्रधान नव्हे. आणि मग यांचं आता संमिश्रण होतं, प्रधान आणि जीव. आणि मग हा प्रधान जीवाला शरीर द्यायचं काम करतो. What happened? पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात महाभूतानि पंचैव. 5 महाभूत. भूर अपो अग्निर मरुन नभा तन्मात्राणि चतावंती गंधादिनी मतानि मे. पृथ्वी, आप, आप म्हणजे जल, अग्नी, वायू आणि आकाश ही 5 महाभूते वा स्थूल घटके आहेत. गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द हे 5 सूक्ष्म घटक वा तन्मात्रा आहेत. तन्मात्रा.
आता तुम्हाला भगवद्गीतेतलं थोडंसं आठवत असेल तर बघा, हे गंध, रस, रूप, स्पर्श यांना भगवद्गीतेमध्ये इंद्रियांचे विषय किंवा इंद्रिय विषयांचा रस असं तिथे सांगितलेलं आहे. इथे काय म्हटले? 5 सूक्ष्म घटक, 5 स्थूल घटक, भूमी, अग्नी, जल, वायू, आकाश. स्थूलचा अर्थ असतो ग्रॉस. ग्रॉस म्हणजे ज्याला आपण टच करू शकतो, पाहू शकतो किंवा ऍटलिस्ट अनुभव घेऊ शकतो, त्यांना म्हणायचं स्थूल. आणि सूक्ष्म, ऍक्च्युली सूक्ष्म हा शब्द चुकीचा आहे. इंग्लिशमध्ये प्रभुपाद शब्द वापरतात सटल. सटलचा अर्थ असतो दिसणारही नाही, अनुभवही येणार नाही. परंतु सूक्ष्मचा अर्थ असतो की एकदम बारीक, दिसेल पण एकदम बारीक. परंतु सटलला मराठीमध्ये शब्द नाही, त्यामुळे सूक्ष्मच वापरलं जातं. कारण हे गंध, रस, रूप, स्पर्श शब्द हे दिसण्यासारखे नाही आहे. हे काय म्हणतात त्याला, याचा फक्त आपण अनुभव घेऊ शकतो, याला आपण प्रूव्ह करून दाखवू शकत नाही. जसं मन, बुद्धी, अहंकारला सूक्ष्म म्हटलं जातं तसं. आता हे 24 तत्व लिस्ट एक वन बाय वन लिस्ट करून देत आहेत भगवंत. पंचमहाभूत म्हणजेच 5 स्थूल घटक, आणि या 5नी निर्माण झालेले हे काय म्हणायचं याला, इंद्रियांचे रस, यांना सूक्ष्म घटक म्हटलेलं आहे. परवाच्या आपल्या स्लाइड मध्ये होतं बघा, आकाश, गंध. हे दुसऱ्या स्कंदामध्ये एकदा ऑलरेडी वाचून झालेलं आहे आपलं, तुम्हाला माहिती आहे. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, याच्यावर तात्पर्य नाही, इंद्रियाणी दशश्रोत्रम त्वग्दुग्र सननासिका वाक्चरो चरणौ मेढ्रम पायुर्दशम उच्चते. ज्ञान मिळवणारी आणि कर्म करणारी अशी एकूण 10 इंद्रिय आहेत. त्याला ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय असं म्हटलं जातं. ती अशी: श्रवणेंद्रिय म्हणजे कान, रसनेंद्रिय म्हणजे जिव्हा, स्पर्शेंद्रिय म्हणजे त्वचा, दृष्टी म्हणजे डोळे, घ्राणेंद्रिय म्हणजे नाक, वाणी कार्य करणारे इंद्रिय हात, हालचाल करणारे इंद्रिय पाय, पुनरुत्पत्ती करणारे इंद्रिय जननेंद्रिय, आणि उत्सर्जन करणारे इंद्रिय म्हणजे गुदा. 5 कर्मेंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 स्थूल घटक, 5 सूक्ष्म घटक. किती झाले टोटल? हु इज फॉलोइंग? किती झाले टोटल? 5 स्थूल घटक, 5 सूक्ष्म घटक, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 20 झाले. 5 × 20. आता पुढचे: मनोबुद्धीर अहंकारस चित्तम इत्यंतरात्मकम चतुर्धा लक्ष्यते भेदो वृत्त्या लक्षण रूपया. पुढे काय? आंतरिक सूक्ष्म इंद्रियांना मन, बुद्धी, अहंकार आणि प्रदूषित चेतनेच्या रूपाने 4 बाजू असल्याचे अनुभवास येते. त्यांच्यातील भेद हे त्यांच्या विविध कार्यांद्वारेच जाणता येतात, कारण त्यांची निरनिराळे वैशिष्ट्ये वा लक्षणे आहेत. त्यानंतर हे मन, बुद्धी, अहंकार आणि आत्मा किंवा चित्त म्हटलेलं आहे. चेतना, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्तम, चेतना, हे 4 लेयर्स. टोटल झाले 24. छोटासा तात्पर्य याच्यावरती तो वाचूया आणि मे बी त्यानंतर आपण थांबूया. या ठिकाणी वर्णिलेली 4 आंतरिक व सूक्ष्म इंद्रिये विभिन्न लक्षणांद्वारे ओळखली जातात.
जीवाची विशुद्ध चेतना जेव्हा ऐहिक कल्मशांनी प्रदूषित होते आणि त्याच्यामध्ये देहात्मबुद्धी ही प्रबळ होते, तेव्हा तो मिथ्या अहंकाराने प्रभावित होतो. चेतना हे आत्म्याचे कार्य आहे आणि म्हणून चैतन्य व भावनेच्या मागील आधार आत्मा आहे. ऐहिक कल्मशांनी प्रदूषित झालेल्या चेतनेस अहंकार असे म्हटले जाते. आता हे जे आहे मन, बुद्धी, अहंकार आणि चेतना हे बऱ्याचदा मॉडर्न शास्त्रज्ञ एकच म्हणून सांगतात. काही काही जण 2 म्हणून सांगतात, काही काही जण 3 म्हणून सांगतात. तर आपल्या वेदांमध्ये ह्याला 4 विभागांमध्ये वाटलेलं आहे. हे असतात सेमच, एकच असल्यासारखे वाटतात देखील, परंतु त्यांच्या लक्षणांवरून ते वेगवेगळे आहेत हे आपण जाणू शकतो. भगवान कपिल देव ते सांगतात. जसं की चेतना म्हणजेच आत्मा आहे, परंतु जेव्हा तो प्रदूषित होतो तेव्हा तो प्रकट होतो अहंकार म्हणून, मी. आणि मग तो डिटेल मध्ये प्रकट होतो बुद्धी म्हणून, आणि अगदी डिटेल मध्ये प्रकट होतो मन म्हणून. आणि मन प्रकट होते या 10 एक्सक्यूज मी इंद्रियांमधून, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांमधून. कृष्ण. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियामध्ये फरक काय असतो? कर्मेंद्रिय जे असतात ते फक्त आउट गोईंग असतात, ज्ञानेंद्रिय हे इनकमिंग पण असतात. डोळ्याचं काम असतं बघणे, बघायला लावणे, दोन. आणि हे सगळे बनलेले असतात प्रकृतीच्या 5 सूक्ष्म आणि स्थूल घटकांपासून. भूमी, अग्नी, जल, वायू, आकाश या तत्वांनी हे सगळं बनलेलं असतं. किती डिटेलमध्ये अभ्यास दिलेला आहे बघा आपल्या शास्त्रामध्ये. आणि हे सगळं सोडून देतो आपण आणि जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र वाचायला मागे लागतो मूर्खासारखं. जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रामध्ये ऍक्च्युली तुम्हाला फक्त मॅटर कळतो. मॅटर म्हणजे काय? पदार्थ. परंतु त्या पदार्थाची चेतनाशी काय संबंध आहे हे कळतच नाही. परंतु आपल्या शास्त्रामध्ये किती डिटेलमध्ये सांगितलंय बघा. एक सिंपल एक्झाम्पल जरी तुम्ही घेतला की जे स्थूल प्रमाणात म्हणजे ग्रॉसली जे आपल्या डोळ्यांना दिसतं त्याला पण आपल्या शास्त्रामध्ये 5 विभागामध्ये मांडलेलं आहे. भूमी, अग्नी, जल, वायू आणि आकाश. परंतु मॉडर्न सायन्स त्याला फक्त 3 विभागामध्ये वाटतं, डिफरन्शिएट करतं. कायच्यामध्ये? सॉलिड, लिक्विड आणि गॅस, हो की नाही? आणि मग त्याच्यामध्ये त्यांचं स्पष्टीकरण होत नाही, मग त्याच्यामध्ये येते एनर्जी. आणि मग एनर्जीचा याच्याशी काय संबंध आहे? मग इक्वेशन येतं E = mc². आणि अशा प्रकारे अहंकाराने मत्त झालेला जो मनुष्य असतो तो स्वतःनी निर्माण केलेल्या विज्ञानावर जास्त विश्वास ठेवतो आणि आपल्या ऋषी मुनींनी आणि ओरिजिनली भगवंतांनी सांगितलेल्या ज्ञानावर कमी विश्वास ठेवायला. अमेझिंग, हो की नाही? आता थोडस मला माहिती आहे आजचं थोडस ओव्हरवेल्मिंग होतं तुमच्यासाठी. काय चाललंय 24 तत्व, माय गॉड, प्रधान म्हणजे जीव पण नाही, महत्त्व हे आणि ते आणि हे. पण याचा आपल्याशी काय संबंध आहे? येणार आहे, कपिल देव त्याच्यावरती येणार आहेत. आणि जसं मगाशी मी म्हणालो की प्रत्येकाला हे ज्ञान पाहिजे का? काही गरज पण नाही ऍक्च्युली. परंतु जर तुमची भक्ती भगवंतांना शरण जायचं कुठं याच्यामुळे तटलेलं असेल तर तिडा निघायला हे मदत होतं, बस एवढंच. जसं आता आपण 24 तत्व जे वाचलो त्यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे आणि हे खूप सायंटिफिकली आपण समजावून घेऊ शकतो. आणि मग याच्यातून निर्माण होतात ते विकार, सुख दुःख. आणि मग या सुख दुःखांचा याच्याशी काय संबंध आहे हे आपल्याला हळूहळू कळायला लागतं. हे जे आपण शेवटचे 4 सूक्ष्म इंद्रिय वाचले, चित्त, ही यांची सगळी करामत असते. चित्त, अहंकार, बुद्धी आणि मन. आणि ते आपल्याला गुंतवून ठेवतात
अडकून ठेवतात आणि मग ते या बाह्य घटकांचा वापर करतात. अशा प्रकारे हे सगळे 24 तत्व एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत आणि खूप सायंटिफिकली इंटर रिलेटेड आहेत ऍक्च्युली. पुढे वाचू का नको? उद्याच वाचूया. इंटरेस्टिंग आहे. 25वा घटक. 25वा घटक आहेत भगवान. पण तू कशा पद्धतीने 25वा घटक या 24 तत्वांबरोबर इंटरॅक्ट होतो हे इंटरेस्टिंगली सांगितलेलं आहे. त्यालाच म्हणतात काळ. 25व्या घटकाला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस, कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.